हॅलो फ्रेंड्स, हा केक मी माझ्या बड्डेला बनवला होता. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. छानपैकी विचार करत होते कोणता बनवू, कसा बनवू, परंतु जसं जसं मला सुचत गेलं त्याप्रमाणे मी हा केक बनवत गेले. अशी थोडीफार आयडिया मी कुठेतरी अगोदर बघितली होती, त्यामुळे त्यानुसार मी ठरवलं की त्याप्रकारे आपणही बनवून बघूया आपल्याला जमतो का. आणि माझ्या बड्डेसाठी मी हा केक बनवला. वरती पायपिंग बॅग घेतली, त्याला एक होल केलं आणि त्यावरनंही आपलं जसं जसं प्रेस करू त्यामधनं छोटी छोटी छान लाईन्स येत होत्या आणि ही डिझाईन मस्त वाटत होती. कुठल्याही नोझलचा वापर नाही केला. म्हटलं बघूया आज हे नवीन ट्राय करून. आणि त्यानंतर मग खाली छोटे छोटे डॉट्स काढले, जेणेकरून आणखीनच केक सुंदर आणि छान दिसेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी आणि केक्स डिझाईन अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. परत मी पानाचं नोझल घेतलं आणि त्याने ही अशी या प्रकारची साईडला एक बॉर्डर काढली, ती पण व्हाईट कलरमध्येच. माझ्या बड्डेच्या ड्रेसवरती मॅचिंग हा केक होता, त्यामुळे मी ह्याचा थोडासा सेट सारखाच ठेवला. आणि नंतर छानपैकी मोदक या नोझलनं वरती मोदक काढून घेतले, त्यामुळे केक आणखीन छान आणि मस्त दिसत होता. परत विचार केला काय करू, तर त्यानंतर मी चॉकलेटचे छोटे छोटे साईडला डॉट दिले. तो आणखीनच छान वाटत होता. आणि आता परत म्हटलं हे छोटे छोटे डॉट्स जर असेच खाली वितळले तर, त्यामुळे मग परत एक आपली स्टिक घेतली आणि ती यावरनं फिरवली, जेणेकरून याची आणखीन एक नवीन डिझाईन तयार होईल. आणि हे बघा या प्रकारे मी हे स्टिकने फिरवलं तर छान असे हे झाले. आणि नंतर रेड कलर घेतला आणि त्याची साईडनी मस्त बॉर्डर बनवून घेतली, त्यामुळे आणखीनच केक सुंदर आणि मस्त असा दिसायला लागला. तर तुम्हाला हा माझा केक कसा वाटला नक्की मला कमेंटमधून कळवा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.